कालपासून बेपत्ता असलेले महालपाटे गावातील गणेश निंबा गांगुर्डे वय वर्ष अंदाजे 30 यांचा मृतदेह आज सकाळी गिरणा नदीच्या किनारी आढळून आला। मासेमारीसाठी गेलेल्या गणेश गांगुर्डे यांचा काल संध्याकाळपासून शोध सुरू होता। अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। गावकऱ्यांची रात्रभर धावपळ, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत। गणेश यांच्या शोधासाठी काल रात्रीपासून गावातील तरुण, पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून संयुक्त शोध मोहीम सुरू होती। या शोध मोहिमेत गावातील सामाजिक कार्यकर्ते, देवदत्त आरोग्य दूत व शरद ठाकरे हॉटेल आनंदराजचे संचालक यांचे विशेष योगदान लाभले। शरद ठाकरे यांनी स्वतः घटनास्थळी 2 दिवस ठाण मांडले होते व सतत मदत कार्य करत होते। शोध कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी अग्निशमन दल आणि प्रवीण पोहणाऱ्यांना बोलवण्यात आले होते। स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली। मृतदेह हाती लागताच शरद ठाकरे यांनी पुढाकार घेऊन प्रेत देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले। त्यांनी सर्व खर्च स्वतःच्या खिशातून उचलला। गावात शोककळा पसरली। गणेश गांगुर्डे हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते। त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ग्रामस्थ आणि नातेवाईक यांच्याकडून अश्रूंपर्यंत श्रद्धांजली अर्पण केली जात आहे। गणेश यांच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही सर्वांची प्रार्थना आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।